अमरावती लोकसभेच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण हा ग्राउंड रिपोर्ट जनविकास न्यूजच्या माध्यमातून सुरू आहे। या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील सामान्य जनतेचा कौल कोणाकडे आहे व कोण निवडून येईल हा एक उद्देश ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्या अनुषंगाने आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आदिवासी बांधवांसोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तिलक मिश्रा यांनी। आपल्यासोबत मोठा गावातील काही लोक आहेत, आपण यांची बाईट घेणार आहे आणि यांचे मत जाणून घेणार आहे, यांच्या मनात काय चालू आहे व यांच्या मनात काय खडबडी आहे या लोकसभा निवडणूक बद्दल आपण आज चालू घेणार। दादा, तुमचं नाव? माझं नाव गजानन शनिवारी मोथा। तुम्हाला काय वाटते या लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार? आमच्यामध्ये आता सध्याची परिस्थिती पाहता दिनेश बुब सर निवडून येणार, कारण की ते आता सुरुवातीपासून हा जो किल्ला आपला मतदारसंघ होता सेनेचा होता, तर ते जवळपास 40 वर्षापासून समाजसेवेचं काम करत आहे। तर यावेळेस बच्चू भाऊंनी त्यांना चान्स दिला तर आम्हाला आनंद झाला की एक कार्यकर्ता जो चांगल्या लोकांची सेवा करत आहे तर ते नक्कीच आता जनतेचं काम करतील। तुमच्या मनात शिवसेनेनं त्यांना तिकीट नाही दिला याच्याबद्दल रोष आहे? रोज तर आपल्या हातात नाही आहे म्हणा, ते तिकीट देणं त्यांचं काम होतं, पण आता चांगल्या माणसासोबत जुळले याचा आनंद आहे, कारण की बच्चू आणि राजकुमार पटेल सर आहेत आता सध्या कराडचं काम चांगल्या गावागावात चांगलं काम होत आहे, तर नक्कीच भविष्यात चांगला फायदा होईल। धन्यवाद बाबा। कहाँ से आए? 21 से। 21 से? हाँ, इतने बहुत दूर से आ गए बाबा। हाँ। हाँ, नाम क्या है? बाबू। बाबू जापू बेटे का। तो वोट किसको देंगे? फरार को देंगे। दिनेश बाबू बुब को? हाँ। दिनेश बाबू बुब को वोट देंगे आप? हाँ, दिनेश बाबू को वोट देंगे। हाँ, आज हम मोथा गांव आए हुए हैं जन विकास न्यूज की तरफ से। आज हमारे साथ है प्रकाश भैया। प्रकाश भैया, आपको क्या लगता है इस लोकसभा इलेक्शन में कौन चुन के आएगा? अब इस लोकसभा इलेक्शन में मालूम पड़ेगा ना अभी कौन चुन के आएगा, तो लेकिन विषय ऐसा है, और राणा जी पिछले बार खासदार थे, अब सिर्फ वो हमारे गांव में आते थे, नौटंकी करते थे और हमारे आदिवासी लोगों को उसने गुमराह करवाया। गुमराह खास तो पहली बात थी, हमारे होली आदिवासी का सबसे बड़ा त्योहार है, उसमें लोगों को उसने 17-17, 18-18 रुपए के साड़ी बांटे। आप बताओ, इसमें तो हमारे नरेगा में हमको 250 रुपये हो जाए, पर हम अभी दिनेश बाबू से तो उम्मीद करते हैं और उनको चुन के लाने के पूरे तन मन धन से ताकद लगाएंगे हम। तुम्हाला काय वाटतं या तिहेरी रंगत मध्ये दिनेश भाऊ हे निघणार? 100% निघणार। अमरावतीचे आणि अमरावती जिल्ह्याच्या जनतेला असा आम्ही सांगतोय की दिनेश भाऊ यांची सीट शुअर आहेत आणि आम्ही पूर्ण मेहनत करतोय त्यांची सीट निघायसाठी। जेवढे शिवसैनिक होते ते दिनेश भाऊ बुब यांच्या फेवर मध्ये होते आणि खूपसे चिखलदऱ्याचे शिवसैनिक आहे जे दिनेश भाऊच्या फेवर मध्ये आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करतो। पण युबीटीला तर हे सीट भेटली नाही व त्यांनी नंतर प्रहार जनशक्ती पक्षाचा त्यांना तिकीटवर ते उभे राहिलेले आहे, तर आपण त्यांचे काम करणार आहे? नक्की आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष यांचंच काम करू, दिनेश भाऊ यांचं। आणखी आम्ही दिनेश भाऊ हे कधीही आमच्या कामाला नाही असं म्हणत नाही, कधी आमचं काम त्यांच्याशी जे आम्ही काम नेलं ते होऊनच जातं आणि संबंध म्हणून आमचे आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे। चला, धन्यवाद दादा।